नमस्कार, मी अर्चना पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल, हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. तर आम्ही गेल्या महिन्यामध्येच सिंधुदुर्गला गेलेलो आणि तेथील व्हिडिओ मला जास्तीत जास्त म्हणजे शूट जेवढा करता येईल तेवढा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, महादेव, महादेव. समुद्राच्या मध्यावरती असणारा हा मालवण सिंधुदुर्ग किल्ला व हा आरमारी दलातील हा किल्ला म्हणून ओळखला जातो. मालवण किनारपट्टीपासून 1 किलोमीटर अंतरावर हा किल्ला मध्यभागी उभारलेला आहे. प्रत्यक्ष तुम्ही बघा, चारी बाजूने ह्या किल्ल्याच्या समुद्र आहे आणि मधोमध हा किल्ला आहे. अरबी समुद्राच्या कोर्टी बेटावरती हा किल्ला 25 नोव्हेंबर 1664 रोजी या किल्ल्याचं भूमिपूजन केलं आहे. हा किल्ला बघायला बोटीतून जायला लागतं आणि बोटीची चार्जेस म्हणजे मोठ्यांना 100 रुपये व लहानांना 50 रुपये आहे. आणि इथं ऑनलाईन पेमेंट चालत नाही, कॅश लागते. हा किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे आणि ह्याला मोठी लाकडी अशी दारं आहेत. तर इथं दोन्ही साईडला एक मारुती मंदिर आहे आणि एक गणपतीचं मंदिर आहे. आता इथूनच आपण आत किल्ल्यामध्ये प्रवेश करायचा आहे. ही समोर जे आपण मंदिर बघत आहे हे शिवाजी महाराजांचं सिंधुदुर्गातील एकमेव असं हे मंदिर आहे. आणि ह्या मंदिरामध्ये जी आपली शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ती दाढी नसलेली मूर्ती आहे. अशी एकमेव ही मूर्ती असेल. आणि इथं ही साखर विहीर आहे गोड्या पाण्याची. तर चारी बाजूला समुद्र व इथं 2-3 अशा गोड्या पाण्याच्या विहीर आहेत. साखर विहीर, दही विहीर आणि दूध विहीर अशी ह्या विहिरींची नावे आहेत. तर पाणी अडवा पाणी जिरवा अशी इथं मोहीम केलेली आहे. तर ज्यावेळी किल्ल्याचे म्हणजे सुरुवात झाली त्यावेळेला इथं भवानी मातेचं हे मंदिर शिवाजी महाराजांनी उभारलेलं आहे. हा किल्ला समुद्राच्या मध्यभागावरती असलेला हा मालवण सिंधुदुर्ग किल्ला हा आरमारी दलातील किल्ला म्हणून ओळखला जातो. मालवण किनारपट्टीपासून 1 किमी अंतरावर हा किल्ला समुद्राच्या मध्यभागी उभारलेला आहे. ह्या किल्ल्याची जागा पाहण्यासाठी महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना सांगितलेलं होतं आणि हे नावाड्याच्या रूपामध्ये या किल्ल्याची पाहणी करण्याकरता आलेले होते हिरोजी इंदुलकर. 25 नोव्हेंबर 1664 रोजी या किल्ल्याच्या बांधणीला सुरुवात केली होती. किल्ल्याची आतील जागा ही 48 एकराची आहे. 25 नोव्हेंबर 1964 रोजी ह्या किल्ल्याचे भूमिपूजन केलं व 29 मार्च 1667 रोजी किल्ला हा बांधून पूर्ण झालेला आहे. पूर्ण अशी तब्बल 3 वर्षे हा किल्ला बांधण्यासाठी लागलेले आहेत आणि हिरोजी इंदुलकरांच्या म्हणजे हस्तेच हा किल्ला बांधलेला आहे. हिरोजी इंदुलकरांनी ह्या किल्ल्याचं काम पूर्ण बघितलेलं आहे. तर हा सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे अतिशय भव्य दिव्य असा हा किल्ला आहे आणि 300 ते 400 वर्षापूर्वीचा किल्ला तुम्ही म्हणणार सुद्धा नाही, एवढं मजबूत त्याचं बांधकाम आहे. आणि त्या किल्ल्याच्या म्हणजे आत आपण ज्यावेळी प्रवेश करतो तिथं एक नारळीचं झाड असायचं. आपली नारळीची झाडं नेहमी एकतर्फा असतात, पण हे नारळीचं झाड 2 तर्फा होतं. 2007 मध्ये ह्या झाडावरती वीज पडून ते झाड वटलेलं आहे. त्या झाडाचा तुम्हाला फोटो पाहायला मिळेल. शिवाजी महाराजांच्या मंदिराजवळ एक तुम्हाला म्युझियमसुद्धा बघायला मिळेल. तर त्या म्युझियमला चार्ज आहे. त्या शिवाजी महाराजांच्या काळातील त्यांनी वापरलेल्या वस्तू तुम्हाला तिथं बघायला मिळतील. आज मला सर्वांना एवढंच सांगायचं आहे की आपल्या राजानं आपल्यासाठी म्हणजे रक्त, जीव, प्राण ओतून हे असे किल्ले बांधलेले आहेत. त्या किल्ल्याचं आपणच संवर्धन करायचं आहे आणि आपणच सर्व किल्ल्यांना भेट द्यायची आहे. राजे होते म्हणून आज आपण आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. हा किल्ला सुमारे 3 किलोमीटर लांब
व 3.7 किलोमीटर रुंद आहे व 9.1 किलोमीटर उंच नागमोडीची तटबंदी आहे. तटबंदीला 26 बुरुज असून त्यावर तोफा व पहारेकऱ्यांसाठी खोल्या आहेत. सन 1764 मध्ये ब्रिटिशांनी किल्ला ताब्यात घेऊन त्याचे फोर्ट ऑगस्ट असे नामकरण केले. त्यानंतर काही काळ किल्ला हा पेशव्यांच्या ताब्यात होता. सन 1818 मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. किल्ल्यामध्ये भवानी मंदिर, जरीमरी मंदिर, नगारखाना, दारूखाना, विहिरी, टाकी अशा अनेक वास्तू आहेत. आणि किल्ल्याच्या बांधकामासाठी जे साहित्य लागलेलं आहे त्या साहित्यामध्ये म्हणजे गूळ, चुना, शिशे व शिंपल्यांची वाळू वापरलेली आहे. आणि भेंडी, पुन्हा बेलफळ, गारगोटीचा दगड आहे. आणि कोर्टे नावाचे बेट होते, त्यालाच फोडून हा किल्ला पूर्ण असा हा बांधलेला आहे. तर प्रत्यक्ष तुम्ही या किल्ल्याला तर अशा पद्धतीनं त्या काळी ह्या किल्ल्याचं बांधकाम असं पूर्ण झालेलं आहे. चारी बाजूला किल्ल्याच्या तटबंदी आहे. आणि किल्ला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा लाईक आणि सबस्क्राईब आमच्यासाठी लाख मोलाचा असतो. मला जेवढा व्हिडिओ शूट करता येईल व जेवढा तुम्हाला दाखवता येईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्या काळी म्हणजे आपल्या मावळ्यांनी जीव, प्राण आणि रक्त ओतून हा किल्ला बांधलेला आहे. आणि तुम्ही या किल्ल्याला जरूर भेट द्या. आणि किल्ला पाहण्यासाठी आपल्याला कमीत कमी वेळ 2 ते 2.5 तास वेळ लागतो. ज्यावेळी तुम्ही किल्ला पाहायला जाशीला त्यावेळेला अगदी म्हणजे सकाळच्या वेळी तुम्ही जावा, म्हणजे किल्ला पाहायला आपल्याला काही अडचण येणार नाही. आणि हे इथं महादेव मंदिर आहे. तर ह्या महादेवाच्या मंदिरापासूनच एक भुयार आहे शत्रूपासून बाहेर पडण्यासाठी. आणि अशा पद्धतीनं हा किल्ला आमचा संपूर्ण बघून झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.